अंशतः अनुदानित, विना अनुदानित, शिक्षण संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। 24-25 ची संच मान्यता निघाली, त्यावर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, त्याप्रमाणे काही कृती पण मी केली। त्या कृतीची माहिती देण्याकरता आजचा व्हिडिओ। माननीय शिक्षण मंत्री, माननीय शिक्षण सचिव यांना भेटून या क्षेत्रातली विदारक स्थिती समजावून सांगितली। महाराष्ट्रात काही ठिकाणं अशी आहेत की जिथे 16 किलोमीटर पर्यंत 8वी 9वी 10वीचे वर्ग नाहीत आणि सर्वसाधारणपणे 3 किलोमीटरच्या आत तर असे वर्ग नाहीतच। स्वयं अर्थशासित शाळा सोडून स्वयं अर्थशासित शाळेत कोणीही पालक विद्यार्थ्यांना जबरदस्त फी देऊन शिकवण्याच्या मनस्थितीत नाही। 3 किलोमीटरवर पोरीचे विद्यार्थिनींचे पालक, विशेषतः उर्दू पालक आपल्या मुलींना 3 किलोमीटर पर्यंत शिकवण्यासाठी पाठवण्याच्या मनस्थितीत नाही। त्यामुळे या संच मान्यतेमुळे सगळ्यात जास्त परिणाम जो होतो आहे तो सर्वसाधारण विद्यार्थ्यांवर होतो आहे। आपण त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतो आहे। जपानमध्ये एका विद्यार्थिनीकरता एक रेल्वे सुरू ठेवली होती, हा इतिहास आहे। आपण काय करतो आहोत, आज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतो आहोत। आणि आता एक लक्षात घ्या, झालं काय आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास खाजगी शिक्षण संस्थेच्या 800 शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 500च्या वर शाळा या 24-25च्या संच मान्यतेमुळे बंद पडतायत, जिथे शिक्षक संख्या 0 झाली आहे। त्याच्यामुळे मी माननीय शिक्षण मंत्री महोदय, सचिव महोदय यांना भेटलो। माझ्यासोबत आमदार दत्तात्रय सावंत देखील होते। आम्ही त्यांना ही भीषण परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांना काही पर्याय सुचवले। मी त्यांना म्हटलं, 9वी 10वीला एक विद्यार्थी जरी असेल, 2 जरी असतील, 5 जरी असतील, तरी किमान 2 शिक्षक द्या। तसे 3च द्यायला पाहिजे, परंतु 2 तरी द्या। दुसरा पर्याय सुचवला की दोन्ही मिळून 40च्या वर जात असतील तर प्रत्येक वर्गाला 20 पाहिजे अशी अट न धरता 3 शिक्षक द्या। आणि तिसरा पर्याय सुचवला की या वर्षी या संच मान्यतेची अंमलबजावणी करू नका, या वर्षी आम्हाला वेळ द्या, आम्ही पुढच्या वर्षी 9वीत आणि 10वीत 20-20 करतो, आम्हाला पूर्ण 3 शिक्षक पुढच्या वर्षी द्या। या वर्षी जे अतिरिक्त ठरतील त्यांचं समायोजन करू नका आणि समायोजन होईपर्यंत त्यांचा मूळ शाळेतून पगार सुरू ठेवा। आता याच्यात अधिकची माहिती तुम्हाला अशी द्यायची आहे की अकोला शिक्षण संस्था चालक हायकोर्टात गेलं आणि त्यांना स्टेटस्को मिळाला। स्टेटस्को मिळाला, पण तो सगळ्यांसाठी लागू नाही आहे। जे अपिलार्थी आहे, जे पिटिशनर आहे, त्यांच्यापुरती लागू आहे। त्यामुळे माझा एक सल्ला आहे, ज्या ज्या शाळांची शिक्षक संख्या 0 झाली आहे त्यांनी ग्रुप बनवून जवळच्या हायकोर्टात जा आणि शासनाला जाब विचारा, म्हणजे शासनावर प्रचंड प्रेशर निर्माण होईल। हे सगळं आपण करा। तात्पुरतं मी या संच मान्यतेची अंमलबजावणी होणार नाही, म्हणजेच अतिरिक्त शिक्षक ठरलेले जे आहे त्यांचं समायोजन होणार नाही आणि तोपर्यंत त्यांचा मूळ शाळेतून पगार सुरू राहील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो आहे। अर्थात शेवटी हा प्रयत्न आहे, मी करतोय, तुम्ही तुमची साथ मी सांगतो त्या पद्धतीने द्या। आपल्याला 24-25च्या संच मान्यतेच्या विरोधात एल्गार आंदोलन करावंच लागेल, हे लक्षात घ्या। भविष्यात काय काय होतं ते मी तुम्हाला सांगतो, तुर्तास एवढेच। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।